श्री पद्मावती पालखी नृत्य सर सादर करत आहे शिवकालीन देखावा। आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत रणनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय। राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर महादेव। आम्हा जैसा आऊसाहेब तैसा आपण आईच्या मायेनं। आई कशाला या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस? युद्धात विजय मिळवणारे उन्मादी राज आहे तुम्ही। आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही। सावित्री अक्का विजयवीर झाला म्हणून त्याला शिंग फुटत नाही, तो माणूसच राहतो। आम्ही आमचा माणूस पण सोडलेला नाही। सावित्री अक्का असल्या रीतीबाती शिवाजी मानत नाही। स्त्री म्हणजे आमच्या देवाऱ्यातील देवता, त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो। बस बस झालं तुझं हे डोक। अरे एवढी नियत तुझ्या अंगी असती तर भर रानात माझ्यावरती वासनांद कुत्ते सोडले असतेस तू। काय वासनांद कुत्ते? हो वासनांद कुत्ते म्हणजे सावित्री अक्का काय झालंय? सकोजीराव काय ऐकतो होता मी? राजे ते म्हणजे सकोजीराव तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय, बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं। जगदंब जगदंब रानात अब्रू लुटली माझी। बोल बोल राजा कुठं गेली तुझी ती नीतिमत्ता? कुठं गेली? आऊसाहेब भवानी आई हे काय घडलं? सकोजीराव सकोजीराव तू हे नीच कर्म करावंस काय वाटलं तुला? महिनोन महिने झुंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केलीस म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला? सकोजीराव हरामखोर। महाराज सावित्रीबाई तैसे आपली शत्रूज आहे, त्यांच्या कुकर्माची सजा। कुकर्म? पण प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो, या सत्वासाठीच लढत असतो। इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचा मोल कमी होत नाही। आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकाने आमची सत्ता कबूल करावी। आम्ही हे स्वराज्य उभं केलंय त्या या रयतेच्या कल्याणासाठी। ती रयत जिथे लढली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सकोजी नाही, तुझा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही। राज राज एक डावना माफी द्या राज, त्या माफीसाठी हवं तेव्हा रगत सांडू आम्ही राज। रगत सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी। स्वतःच्या हाताने शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो। जीवापेक्षा इब्रत मोठी असते, तीच इब्रत सोडली सकोजी मग तुझा जीव काय कामाचा? राज हंबीरराव तापलेल्या सळ्या घेऊन त्या हरामखोराच्या आधी डोळे काढा आत्ताच्या आत्ता। ज्या नजरेने परस्त्रीचा हव्यास धरला ती बेचिराग होऊ द्या आणि त्यानंतरही तैसाच तडफडत ठेवा बेलवाडीच्या अंधार कोठडीत चढू द्या जन्म तो। राज नाही राज नाही, माफी करा माफी करा, एक डाव राज माफी करा। राज राज एवढी कठोर सजा? होय अंबीरराव एवढी कठोर सजा। इथं परक्या सुलतानाने आमच्या माय भगिनींच्या अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं अंबीरराव? हेच केलं असतं ना। मग न्यायासनासमोर आप परका नाही। सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही अंबीरराव, मराठी मातीतल्या हर एक लेकीबाईचा आहे। अल्लाउद्दीन खिलजीच्या वकवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो राजपूत रमणींचे आत्मे आजही आकांत करून आम्हाला सांगत आहेत की राजा न्याय द्या, की राजा न्याय द्या। मग हाच न्याय असेल आमचा या शिवाजीचा, अशिरस्ता शिवशाहीचा। श्री छत्रपती शिवाजी महाराज की। अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी पाहतोय। श्री छत्रपती शिवाजी महाराज
मोठा असा पालखी फिरवण्याचा प्रयत्न आहे. एक टाकी ढोलाच्या पानावर मांडली जाते, दुसरी टाकी ढोलाच्या मडक्यावर मांडली जाते. चार कलाकार पालखीचे खूप चौघांनी डोक्यावर घेतले. पालखीला कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाहीये. अतिशय सुंदर बॅलन्स केलाय. बघूया एकाला डोकं मारणार का आणि तिघांच्या डोक्यावर पालखी. नृत्य गतिमान होत आहे, ताशा गतिमान, ढोल गतिमान,
प्रेक्षक जर तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल